कराल संघर्षाचा सामना तरी लाभाचा महीना। जिसने अपने मन को वश में कर लिया उसने ही जीवन को खुशी से जी लिया। ही बाब मीन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी, कारण मीन रास ही अत्यंत संवेदनशील हळव्या लोकांची रास म्हणून ओळखली जाते। बुद्धीपेक्षा जास्त तुम्ही मनाने विचार करीत असता। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण फेब्रुवारी 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो। त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीमध्ये राहू देव आलेले आहेत। आता राहू देवांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट हवी असते। मीन रास ही गुरुदेवांची जलतत्वाची व अध्यात्माला महत्त्व देणारी रास आहे, जी एरवी प्रचंड समाधानी असते। अगदी थोड्यामध्येही तुम्ही समाधानी राहतात, मात्र आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट हवी असेल। कुठेतरी तुमचा इगो वाढीला लागेल, साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे। या सर्वातून तुम्हाला नाती सांभाळत स्वतःची प्रगती करायची आहे, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या। धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीच्या धनस्थानात राशीस्वामी गुरुदेव स्वतः विराजमान आहेत, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल। ते तुम्हाला धनलाभ करून देतील, अर्थप्राप्ती करून देतील, कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल, तुमच्या वाणीमध्ये विद्वत्ता दिसून येईल, तुमची वाणी प्रगल्भ व ज्ञानसंपन्न होईल। याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे धनस्थानातील गुरुदेव पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतात, त्यामुळे साहजिकच या काळात तुम्हाला धनलाभ प्राप्त होणार आहे। थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील, त्याचा उपयोग करावा। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत। शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे, त्यानंतर ते लाभस्थानात प्रवेश करतील। त्यामुळे या काळात परिश्रम, कर्म आणि लाभ या तिघांचा सुंदर समन्वय घडून येणार आहे। परिश्रम तुम्ही उत्तम करणार आहात, कर्माने समृद्ध होणार आहात आणि त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे। थोडक्यात अत्यंत सुंदर ग्रहस्थिती तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करावा। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना शुभ व सकारात्मक म्हणता येईल, कारण वास्तू व वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी या काळात निर्माण होणार आहेत। वास्तूच्या नूतनीकरणाचे देखील योग आहे। याशिवाय आपल्या वास्तूसाठी तुम्ही काहीतरी नवीन खरेदी करणार आहात, त्यातून तुम्हाला आनंद व समाधान या गोष्टी प्राप्त होणार आहेत, किंबहुना घरातील सर्वांनाच आनंद होईल। याशिवाय आईशी तुमचं नातं उत्तम राहील, मातृसौख्य तुम्हाला भरपूर प्राप्त होईल। थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल, म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा। शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना यशाचा, प्रगतीचा म्हणता येईल। विशेषतः तुम्ही जर मॅनेजमेंट क्षेत्रात असाल आणि एखाद्या भाषेचा तुम्ही सखोल अभ्यास करीत असाल तर त्यात तुम्हाला विशेष यश प्राप्त होईल, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा। कारण शिक्षणात किंवा अभ्यासात होणारी प्रगती ही दीर्घकालीन लाभ प्रदान करीत असते। या काळात तुमची संतती आज्ञाधारकपणे वागेल, मात्र विवाह जुळून येण्याचे फारसे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाही, म्हणून त्या दृष्टीने घाई करू नये। आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुमचा षष्ठेश षष्ठाच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे,
त्यात तो निर्बली देखील झालेला आहे. परिणामी आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होणं, पाठदुखी किंवा पोटदुखीसारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वतःची योग्य काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कारण माणसाचं आरोग्य चांगलं असेल तर तो कोणत्याही आघाडीवर यश मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, प्रचंड कष्ट करू शकतो, त्या बळावर यश खेचून आणू शकतो, ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना संघर्षाचा म्हणता येईल. त्यातही नोकरी करणाऱ्या जातकांसाठी मोठ्या संघर्षाचा, तर व्यावसायिक जातकांसाठी त्या तुलनेत थोडा कमी संघर्ष राहील. या दोन्ही आघाड्यांवर जरी तुम्हाला संघर्ष करावा लागणार असला तरी लाभ देखील दोन्ही आघाड्यांवर प्राप्त होणार आहे. म्हणून या स्थितीला आपण सकारात्मक म्हणू शकतो. या महिन्यात संघर्ष आहे, परिश्रम करावे लागणार आहेत, आरोग्याच्या समस्या आहे, तरी विविध आघाड्यावर तुम्हाला लाभ प्राप्त होईल. म्हणून आधीच तशी मानसिकता तयार करून घ्या. या काळाचा पुरेपूर उपयोग करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी धनस्थानात विराजमान असून ते पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. त्यातून तुम्हाला लाभासह अनेक शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. त्यामुळे या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमच्या कर्मस्थानात अनेक ग्रह विराजमान आहे, जे तुम्हाला नंतर लाभ प्रदान करणार आहेत. कारण ते नंतर तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील आणि तुम्हाला लाभ प्रदान करण्यासाठी बाध्य होतील. म्हणजे बघा, ही निसर्गाची एक व्यवस्था असते. तुम्ही अगोदर कर्म करा, त्यानंतर तुम्हाला लाभ प्राप्त होईल. कारण ग्रह त्याच दिशेने भ्रमण करतात, कर्मस्थानातून लाभस्थानात जातात आणि लाभ प्रदान करतात. थोडक्यात या महिन्यात तुम्ही आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांना या महिन्यात संमिश्र परिणाम प्राप्त होतील. कारण ग्रहांचा राजा रवी तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. रविदेवांचं एक वैशिष्ट्य आहे की ते दररोज एका अंशाने पुढे जातात. म्हणजे एका समान पातळीवर तुम्हाला या महिन्यात लाभ प्राप्त होईल. दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र खर्चाचं प्रमाण अधिक राहील, ही बाब लक्षात घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश आणि व्ययेश दोघे व्ययस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे भरपूर प्रवासात खर्च, प्रवासातून लाभाची प्राप्ती असे प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे. तुम्ही शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी प्रवास करणार आहात. त्या प्रवासातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या नवीन दिशा तुम्हाला प्राप्त होतील. त्यामुळे खर्चाचा विचार न करता निर्माण होणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी 3, 13 आणि 21 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करा. तर 11, 19 आणि 28 हे दिवस अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता मीन जातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही महादेवाला बेसनाच्या लाडूंचा भोग चढवावा. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. हा व्हिडिओ आवडल्यास
लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.